ब्रेनवेव्ह मल्टीमीडिया कॉर्पोरेशन सादर करीत आहे अभ्यास यश. सुस्वागतम. नापासांना पास करणाऱ्या, पास होणाऱ्यांना अधिकीचे गुण मिळवून देणाऱ्या आणि हुशार विद्यार्थ्यांचा ताण कमी करणाऱ्या या अभिनव अभ्यास यश कोर्स मध्ये आपलं स्वागत आहे. अभ्यास मित्र. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र कोर्स एकूण 6 भागांमध्ये विभागला आहे. बुद्धिवर्धन, प्रकाशध्यान, अभ्यास कौशल्य, आहार आणि अभ्यास, स्मरणशक्ती आणि परीक्षा यश. तुम्ही कोणत्याही विभागातून अभ्यास मित्राची सुरुवात करू शकता. मात्र बुद्धिवर्धनापासून सुरुवात केली तर अभ्यासाची नेमकी पद्धत आणि दिशा कळेल. हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळवून देणाऱ्या बुद्धिवर्धनची पद्धत समजावून घेऊया. बुद्धीचा विकास म्हणजेच बुद्धिवर्धन होय. आपण आपल्या बुद्धीचा स्तर वाढवू शकतो. कोणताही विद्यार्थी ढ नसतो. तो कोणत्या ना कोणत्या विषयात हुशार असतो. फक्त त्याला अभ्यासाची पद्धत शिकवली की तो परीक्षेत यशस्वी ठरतो, असं आमच्या प्रयोगात सिद्ध झालं आहे. बुद्धिवर्धन पद्धतीनं कोणताही अवघड विषय 90 दिवसात सोपा करता येतो. एका फुलस्केप कागदावर बुद्धिवर्धन आलेख उतरवून काढा. या आलेखाचे 2 भाग आहेत. एकामध्ये तुमची सर्व माहिती भरायची असून आलेखामधील अ, आ, ई, उ आणि प्रा या रकान्यांमध्ये प्रयोगानंतर नोंदी करायच्या आहेत. एका अवघड विषयासाठी तुम्हाला 90 दिवस म्हणजे 3 महिन्याचे 3 आलेख दर महिन्याला 1 याप्रमाणे भरायचे आहेत. अभ्यास, आदर, इच्छा प्रयत्न, उदात्तता आणि प्रार्थना या प्रयोगांमागचं मानस विज्ञान आपण समजावून घेऊ. त्यानंतरच आलेख कसा भरावा, आलेख का भरायचा आणि चांगला आलेख कसा असावा हे विषय समजावून घेऊ. आता अवघड विषयाचा अभ्यास सोपा करण्यासाठी काय काय करायला हवं हे जाणून घेण्यासाठी अ बटनावर क्लिक करा. आता अ म्हणजे अभ्यास या भागात आपण सर्वप्रथम अवघड विषय ठरवूया. प्रत्येक विद्यार्थ्याला एक तरी अवघड विषय खूप छळतो. गणित, इंग्रजी, इतिहास यापैकी कोणताही विषय अवघड असू शकतो. अवघड विषयात आपली जवळपास 60% शक्ती खर्च होते. म्हणून आपण अवघड विषयात सोपा करू शकलो तर इतर विषयही सोपे वाटतील आणि परीक्षेत उत्तम यश मिळेल. यासाठी बुद्धिवर्धन पद्धतीमध्ये सर्वप्रथम सर्वात अवघड विषय निश्चित करा.
पुढील 3 महिने आपण याच विषयाचा दररोज 1 तास अभ्यास करणार आहोत. तुम्हाला वाटेल की एकच विषयाचा अभ्यास केला तर इतर विषयांचं काय? असं पहा, कोणतंही यश हे एकदम मिळत नाही. त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतात. आपण एकदमच एका दिवसात सायकल किंवा मोटरसायकल, कार शिकू शकतो का? नाही ना. अभ्यासाचं पण असंच असतं. एकदा अवघड विषयाचा किल्ला आपण जिंकलो की मेंदूची प्रचंड शक्ती तर वाचेलच, पण त्याचबरोबर आयुष्यात पुन्हा कधीही छळणार नाही. आता आपण निश्चित केलेल्या अवघड विषयाच्या अभ्यासाची वेळ ठरवूया. जो वेळेवर अभ्यास करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. यासाठी वेळ शब्द असलेल्या बटनावर क्लिक करा. वेळ. अवघड विषयाच्या अभ्यासाची वेळ किमान 1 तास असायला हवी. तुमची शाळा, कोचिंग क्लास, विश्रांती, खेळ, टीव्ही या सर्वांच्या वेळा पाहून अभ्यासाची वेळ निश्चित करा. यावेळी फक्त बुद्धिवर्धन पद्धतीनं अवघड विषयाचा अभ्यास करायचा. मात्र याचा अर्थ असा नाही की दररोज फक्त 1च तास अभ्यास करायचा. इतर विषयांचा इतर वेळी गृहपाठ अभ्यास तुम्ही करायचा आहेच. मित्रांनो, आपण शाळा सुरू झाली की चांगला अभ्यास करण्यासाठी खूप मोठ्या गप्पा मारतात. काही मुलं म्हणतात की आता येत्या सोमवारपासून मी खूप चांगला अभ्यास करणार. मग सोमवारी महिन्याची 30 तारीख असते. मग ही मुलं म्हणतात आता महिना अखेर हा अभ्यास सुरू करण्याचा काही चांगला मुहूर्त नाही. 1 तारखेपासून जोरात अभ्यास सुरू करू. असं करता करता अभ्यासाचा मुहूर्त कधीच येत नाही. मुलांनो, चांगल्या कामासाठी कोणतीही वेळ हाच योग्य मुहूर्त असतो. संत कबीराचा एक दोहा आहे. तो म्हणतो, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. आता आपण वेळ निश्चित केली. आपण अभ्यास कोणत्या जागेवर करतो याचाही आपल्या अभ्यासावर बरा वाईट परिणाम होतो बरं का. त्यासाठी जागा या बटनावर क्लिक करा. जागा. मित्रांनो, आपल्या अभ्यासावर आसपासच्या वातावरणाचाही खूप परिणाम होत असतो. आपलं घर, शाळेच्या वर्गातील अभ्यासाची जागा, झोपण्याची जागा या सर्व गोष्टी आपण वारंवार बदलत राहिलो तर आपलं मन कुठेतरी एकाग्र होईल का? एक सहज अनुभव बघा. आपली झोपण्याची जागा निश्चित ठरलेली असते. ती जर दररोज बदलली तर काय होईल सांगा बरं? झोप येणार नाही, बरोबर ना? कारण आपल्या झोपण्याच्या जागेच्या वातावरणाची आपल्या मनाला सवय झालेली असते. म्हणून बुद्धिवर्धन पद्धतीनं अवघड विषयाच्या अभ्यासाच्या वेळी घरातील एक जागा निश्चित करा. ही जागा स्वच्छ, प्रसन्न आणि प्रकाशमान हवी. या जागेवर इतर वेळी इतर विषयांचा अभ्यास केला तरी चालेल. मात्र बुद्धिवर्धन पद्धतीनं ठरलेल्या अवघड विषयाचा ठरलेल्या वेळी याच जागेवर बसून अभ्यास करायचा आहे. मग बघा, 15 ते 20 दिवसात या जागेवर हळूहळू अभ्यासाचं वातावरण तयार होईल आणि हेच वातावरण तुम्हाला खूप मोठी शक्ती देईल. अर्थात काही जिद्दी मुलं रस्त्यावरच्या दिव्याखाली, रेल्वेच्या रुळाभोवती अभ्यास करतात आणि उत्तम यश मिळवतात. अशी मुलं फारच थोडी असतात. तुम्ही या मुलांपैकी असाल तर मग तुमच्या इतके भाग्यवान कोणीच नाही. विद्यार्थ्यांचं मन निश्चयी, जिद्दी, कष्टाळू असेल तर कुठेही केलेला अभ्यास उत्कृष्टच होतो. मात्र ज्या मुलांना पटकन अभ्यासात एकाग्रता होत नाही ना, त्यांना अभ्यासाचं वातावरण असलेली जागा तयार करणं अत्यावश्यक आहे. अभ्यासाच्या जागेवर बसल्यावर आपला चेहरा कोणत्या दिशेला हवा याचंही मानसविज्ञान आहे. त्यासाठी दिशा या बटनावर क्लिक करा. दिशा. विशिष्ट दिशेला चेहरा केला म्हणजे खूप चांगला अभ्यास होतो हा भ्रम आहे. मात्र कोणत्याही एका दिशेला चेहरा करून सातत्यानं अभ्यास केला तर कंडिशनिंगच्या नियमाप्रमाणे म्हणजेच सवय सहजतेच्या तत्वाप्रमाणे त्या दिशेचाही आपल्यावर परिणाम होतो. बुद्धिवर्धन पद्धतीनं अवघड विषयाचा अभ्यास करताना ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी, ठरलेल्या दिशेला तोंड करून अभ्यास केला तर मनाला हळूहळू शिस्त लागेल आणि 15 ते 20 दिवसांनंतर आपला अवघड विषय सोपा होतो असा तुम्हाला प्रसन्न, आनंदी अनुभव येईल. यातून आत्मविश्वास वाढेल
आणि एकदा आत्मविश्वास वाढला की परीक्षा अभ्यासाची असो की जीवनाची, तुम्हाला हमखास यश मिळणारच. बुद्धिवर्धन पद्धतीनं एकाच अवघड विषयाचा 90 दिवसच अभ्यास का करायचा, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. चला तर त्याचं उत्तर घेण्यासाठी कालावधी या बटनावर क्लिक करा. कालावधी. मित्रांनो, अभ्यास असो की सायकल, कॉम्प्युटर असो की कार, कोणतीही गोष्ट शिकायला काही काळ लागतोच. शास्त्रज्ञांच्या मते कमीत कमी 90 दिवस कोणतंही कौशल्य प्राप्त करण्यासाठी लागतात. म्हणून कुठलाही कोर्स 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष अशा कालावधीचे असतात. कोणतीही गोष्ट शिकताना सर्वप्रथम त्याचं ज्ञान आपल्या मेंदूमध्ये ठसतं. उदाहरणार्थ, सायकल शिकताना आपण प्रथम धडपडतो, मार लागतो, खरचटतं, परंतु हळूहळू पायडल मारणं, ब्रेक लावणं, बॅलन्स करणं या गोष्टी आपला मेंदू शिकतो आणि हा मेंदू या शिकलेल्या गोष्टींचं ज्ञान आपले हात, पाय, डोळे यांना हस्तांतरित करतो. म्हणजे आपण सायकल चालवायला शिकल्यावर अचानक समोर कोण आलं तर आपण तोंडानं हाताला अरे ब्रेक मार असं म्हणतो का? तर नाही, आपला हात नकळतपणे ब्रेकवर जातो. कारण मात्र एकदा ही सवय लागली की सायकल चालवायला विसरत नाही आणि अभ्यासातही मागे पडत नाही. आयुष्यात जो सातत्य ठेवतो तोच यशस्वी ठरतो. बुद्धिवर्धन आलेखामधील अ म्हणजे अभ्यास या भागात आपण अवघड विषय निश्चित करणे, अभ्यासाची जागा, अभ्यास. आलेख कसा भरावा. समजा तुम्ही 1 जुलैला या पद्धतीनं अभ्यास करण्याचा संकल्प केला आहे. त्या तारखेपासून 30 दिवसांचे 3 आलेख तयार करा. ज्या तारखेला तुम्ही बुद्धिवर्धन पद्धतीनं सर्व नियम पाळून अभ्यास कराल त्या दिवशी बरोबरची खूण करा. म्हणजे समजा तुम्ही 10 जुलैला विषय, वेळ, जागा, दिशा या ठरलेल्या बाबींप्रमाणे अभ्यास केला असेल तर अ म्हणजे अभ्यासाच्या घरासमोर 10 जुलैच्या रकान्यात बरोबरची खूण करा. परंतु या दिवशी अभ्यास केला नसेल तर त्या घरात फुलेची खूण करा. त्याचप्रमाणे आदर, मेंदू व्यायाम, सत्कृत्य, प्रार्थना या गोष्टी ज्या दिवशी कराल त्या त्या तारखांना नोंद करा. बरोबरची किंवा फुलेची खूण करा. आता चांगला आलेख कसा असावा या बटनावर क्लिक करा. चांगला आलेख कसा असावा. वरील दोन्ही आलेख दोन्ही भावांनी पाठवलेले आहेत. त्यांची नावं आहेत रोहित आणि हार्दिक. रोहितच्या अभ्यासात खूप चांगला फरक पडला. स्वभाव शांत झाला, मन एकाग्र झालं. मात्र हार्दिकनं आलेख पूर्ण भरूनही त्याचा चांगला परिणाम मिळाला नाही. कारण दोघांचे आलेख बारकाईनं पहा. रोहितनं सर्व नियम पाळून बरोबरची खूण केली आहे, तर हार्दिकनं नियम न पाळल्यामुळे नुसतेच फुले मारून आलेख भरला आहे. जो सातत्यानं प्रयत्न करेल तो अधिक यशस्वी होईल. प्रामाणिकपणानं नियम पाळा आणि आलेख भरा. त्यामुळेच मन शक्तिवान होईल, मेंदूमध्ये अभ्यास रुजेल, शरीर जिद्दीनं अभ्यास करेल, आयुष्यात खूप मोठं यश मिळेल. बुद्धिवर्धन प्रयोगाप्रमाणे आपण अ अभ्यास, आ आदर, ई इच्छा प्रयत्न, उ उदात्त कार्य, प्रार्थना हे सर्व प्रयोग समजावून घेतले. आता दररोज अवघड विषयाचा अभ्यास करताना बुद्धिवर्धनचे नियम पाळून आलेख भरत राहावा. दरमहा हे आलेख आमच्या पत्त्यावर पाठवा. आम्ही तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करू आणि प्रामाणिकपणे आलेख भरला असेल तर छान छान बक्षीसही देऊ. आमचा पत्ता जाणण्यासाठी पोस्टाच्या पेटीच्या चिन्हावर क्लिक करा. बेस्ट ऑफ लक. अभ्यासात फरक पडतो का हे पाहूया. आपण केलेला अभ्यास शरीरात कुठे साठतो, किंवा आपण शरीराच्या कोणत्या अवयवाच्या मदतीने अभ्यास करतो, किंवा आपण केलेला अभ्यास कुठे लक्षात राहतो, सांगा बरं. हरला? या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे,
ते म्हणजे आपला मेंदू. माणसाचा मेंदू अतिशय गुंतागुंतीचं यंत्र आहे. आपला सगळा अभ्यास, स्वभाव या मेंदूत लपलेला असतो. हा मेंदू कसा कार्य करतो माहितीये? या मेंदूमध्ये अब्जावधी चेतापेशी असतात. या पेशींना कार्यक्षम राहण्यासाठी रक्ताच्या मार्फत ग्लुकोज आणि ऑक्सिजनची आवश्यकता असते. शाळेमध्ये पहिल्या तासाला तुम्हाला उत्साह असतो, नंतर कंटाळा येतो. शाळा संपताना तर तुम्ही थकून जाता. यामुळे मानसिक गोंधळ, चिडचिडेपणा, अस्वस्थता वाढत जाते. या सर्वांचं कारण म्हणजे तुमच्या मेंदूला होणारा अपुरा रक्त पुरवठा हे गुण. अभ्यास करताना, टीव्ही पाहताना, गप्पा मारताना मुलांच्या मेंदूत काय हालचाल होते याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यांच्या असं लक्षात आलं की मेंदूच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या विषयांमुळे हालचाल होत असते. म्हणजे गणिताच्या वेळी आपण मेंदूचा वेगळा भाग वापरतो, तर इंग्रजीच्या वेळेस दुसराच भाग वापरतो. ज्या वेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस मेंदूतलं ग्लुकोज आणि ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे हळूहळू आपल्याला थकवा येतो. मोटरसायकलमध्ये पेट्रोलच नसेल तर ती धावेल का? मेंदूचं पण तसंच आहे. पण मग मेंदूत ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी काय बरं करायला हवं? निसर्गात प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. आश्चर्य म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हजारो वर्षांपूर्वीच ऋषीमुनींनी देऊन ठेवलं आहे. ते समजण्यासाठी पुढे या शब्दाच्या बटणावर क्लिक करा. आपल्या देशात मोठ्यांना आदर देण्याची, खाली वाकून नमस्कार करण्याची पूर्वीपासूनच परंपरा आहे. जी मुलं मोठ्यांना आदर देतात त्यांना समाजात आदर मिळतो. दररोज सकाळी संध्याकाळी आपल्या आदरणीय पालकांना खाली वाकून नमस्कार केल्यानं मेंदू सतेज होतो. आपल्या शरीरात रक्ताभिसरण हृदयामार्फत होतं आणि मेंदूचं स्थान तर त्याच्यावरच आहे. मात्र तिथे अधिक रक्त पुरवठा कसा होईल? यासाठी मुलांनो, दररोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ तुम्ही आई बाबांना आदरपूर्वक खाली वाकून नमस्कार करायचा आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे मेंदू खालच्या दिशेला जाईल, म्हणून मेंदूला पुरेसा रक्त पुरवठा होईल. त्यामुळे मेंदू सतेज होईल. नमस्कार करताना मनात आदराची भावना असायला हवी. डॉक्टर मरिलिन अल्बर्ट हा शास्त्रज्ञ म्हणतो, शरीराच्या ज्या भागाला ताण द्याल त्या भागातील रक्तपेशींचा विकास होतो. रक्तातून ऑक्सिजन, ग्लुकोज जाऊन मेंदूचं पोषण होऊन कार्यक्षमता वाढते. पण लक्षात ठेवा, नमस्काराच्या वेळी मनातील भावना शुद्ध, नम्रतेची, आदराची हवी. आता पुढे या शब्दाच्या बटणावर क्लिक करा. नमस्काराशिवाय चमत्कार नाही. दररोज दोनदा म्हणजे सकाळ संध्याकाळ आई वडिलांना, आठवड्यातून एकदा शिक्षक आणि वर्षातून दोनदा मुख्याध्यापकांना खाली वाकून नमस्कार करावा. आजपर्यंत ज्यांनी आपले आई बाबा, गुरुजन यांना आदर सन्मान दिले तेच लोक आयुष्यात मोठे झाले. दुसऱ्याला जो मान देतो त्यालाच आयुष्यात सन्मान मिळतो. मित्रांनो, नमस्कार केल्यामुळे मेंदू सतेज तर होतोच, पण थोरांच्या आशीर्वादामुळे शक्तीही मिळते. आशीर्वादामध्ये प्रचंड शक्ती असते. दररोज नमस्कारानंतर आई बाबांनी आपल्या हातांनी तुमच्या मेंदूला स्पर्श केला तर आपली मनशक्ती वाढते, अभ्यासाचा उत्साह वाढतो, मन प्रसन्न होतं. आता आशीर्वाद शक्ती अ या बटणावर क्लिक करा. आशीर्वाद शक्ती अ. जगात फुकट काहीच मिळत नाही. आपले आई बाबा आपल्या भल्यासाठी खूप कष्ट घेतात, पैसे खर्च करतात. आपण त्यांना काय देतो? भरपूर त्रास मात्र देतो. त्यांना आनंद वाटेल, अभिमान वाटेल यासाठी आई बाबांना दररोज खाली वाकून आदरपूर्वक नमस्कार करायला अगदी आजपासूनच सुरुवात करा. त्यानं तुमची मेंदूची शक्ती वाढेल. घरात समाधानाचं वातावरण निर्माण होईल. सोबतच्या चित्रात शारीरिक शास्त्राच्या तत्वाप्रमाणे शरीरात नमस्काराच्या वेळी काय घडतं याचं प्रतीक चित्र दाखवलं आहे. आता
मागे या शब्दाच्या लाल बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला आशीर्वाद शक्ती ब हे बटन दिसेल. नमस्काराशिवाय आशीर्वाद शक्ती ब. आई बाबांना खाली वाकून नमस्कार केल्यावर त्यांचा आशीर्वाद घेणं खूपच शक्तिदायी ठरतं. चित्रात दाखवल्याप्रमाणे वडिलांच्या डाव्या हाताखाली अवघड विषयाच्या नोट्सची वही ठेवावी आणि वडिलांनी उजव्या हातानं मेंदूला मध्यभागी किंवा अवघड विषयाच्या ठिकाणी स्पर्श करावा. सातत्यानं नियमितपणे हा प्रयोग केल्यामुळे मानसशास्त्रीय दृष्टीने कृतज्ञ भावनेमुळे मुलाला शक्ती मिळत असते. मनाच्या संकल्पनाने शरीरात बदल होतात. मुलाच्या अभ्यासाच्या प्रयत्नांना पालकांची सदिच्छा शक्ती मिळते. सोबतच्या चित्रात पालकांच्या आशीर्वादामुळे निर्माण होणाऱ्या संवेदना लहरींच्या प्रवासाचं प्रतीक चित्र दाखवलेलं आहे. चित्रात शक्ती मिळण्याची प्रक्रिया दाखवली आहे. आता मागे शब्दाच्या लाल बटनावर क्लिक करून आशीर्वाद शक्ती क या बटनावर क्लिक करा. नमस्काराशिवाय आशीर्वाद शक्ती क. मुलांनो, आपण कुठल्याही मंदिरात गेलो की देवाचं दर्शन घेताना साष्टांग नमस्कार का घालतो माहितीये? नमस्काराच्या पद्धतीत संपूर्ण समर्पणाची, भक्तीची भावना व्यक्त होते. विशेषतः निसर्गात दोन शक्तींची देवाणघेवाण होण्यासाठी त्या दोन वस्तूंमध्ये 90 अंशाचा कोन आवश्यक असतो. आठवड्यातून एकदा तरी वडिलांना साष्टांग नमस्कार घालत चला. पालकांचं प्रकाश वलय आणि मित्रांनो, तुमच्या भोवतीचं प्रकाश वलय यांच्यामध्ये अतिशय सूक्ष्म स्तरावर शक्ती प्रसारण होत असतं. चित्रात प्रतिकात्मक स्वरूपात शक्तीचं प्रसारण दाखवलं आहे. बुद्धिवर्धन पद्धतीप्रमाणे आपण बुद्धिवर्धन आलेखातील अ म्हणजे अभ्यास आणि आ म्हणजे आदर हे भाग समजावून घेतले. आता मनाच्या इच्छेनं, संकल्पानं अभ्यासात यश मिळवण्यासाठी काय करायला हवं हे पाहूया. यासाठी ई बटनावर क्लिक करा. परीक्षेत उत्तम मार्कानं पास होण्याची इच्छा असते, पण केवळ इच्छा व्यक्त करून आपल्याला यश मिळतं का? तर नाही. त्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. परंतु जेवढी आपली इच्छा प्रबळ तेवढी यश मिळण्याची खात्री असते. मग प्रश्न असा पडतो की इच्छा प्रबळ करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आपली इच्छा मेंदूमध्ये व्यक्त होते. ही इच्छा प्रबळ करण्यासाठी मेंदूला कार्यक्षम केलं पाहिजे, म्हणजेच मेंदूला उत्तेजित केलं पाहिजे. जसं आपण शरीराला कार्यक्षम करण्यासाठी व्यायाम करतो ना, अगदी तसंच. हातानं मेंदूच्या निरनिराळ्या भागांना घर्षण करणे म्हणजेच मेंदू व्यायाम. मेंदू व्यायाम केल्यामुळे चक्क मार्क्स वाढण्याची शक्यता दिसून आलेली आहे. हे अभिनव संशोधन समजावून घेण्यासाठी मेंदू व्यायाम या बटनावर क्लिक करा. मेंदू व्यायामाचे विज्ञान. मेंदू व्यायामामुळे मनाचा ताण कमी होतो. लहानपणी आईनं आपल्या डोक्यावर हळूवार थोपटलं की शांत झोप यायची. तसंच डोक्यावरून मालिश, मसाज केल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं. या युक्तीचा उपयोग आपल्याला अभ्यासातही होतो बरं का. मेंदूला दररोज आपल्या हातानं काळजीपूर्वक घर्षण केल्यामुळे मेंदूचे विविध भाग उत्तेजित होऊन मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो. या रक्तातून चेतापेशींना ग्लुकोज, ऑक्सिजनचे खाद्य पुरवलं जातं. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, अभ्यास सुधारतो आणि उत्साह हुरूप वाढतो. आता मेंदू व्यायाम कसे कराल या बटनावर क्लिक करा. मेंदू व्यायाम कसे करावे? अवघड विषयाच्या अभ्यासाला बसण्यापूर्वी 15 सेकंद ताठ बसायचे. डोळे मिटून
मी माझा अवघड विषय सोपा करणारच असं 9 वेळा मनातल्या मनात म्हणायचं. हे म्हणताना त्या महिन्याचा मेंदू व्यायाम करायचा. ही प्रक्रिया अवघड विषयाचा अभ्यास संपल्यावर पुन्हा करायची. आम्ही विद्यार्थ्यांना काही गणितं सोडवायला दिली. त्यांना कंटाळा थकवा आल्यावर त्यांना मेंदू व्यायाम करायला सांगितला. पुन्हा गणितं सोडवायला दिल्यावर अचूकपणा, अभ्यासाचा वेग वाढल्याचं दिसून आलं आहे. सर्वसाधारणपणे मेंदू व्यायामामुळे गुण वाढतात किंवा तेवढेच गुण कमी वेळात मिळतात. एखादं गणित, प्रमेय, समीकरण सुटत नसेल तर आपण नकळतपणे डोकं खाजवतो आणि काही वेळा चटकन उत्तर सापडतं. मेंदूचा मसाज, घर्षण केल्यामुळे मेंदूत अभ्यासाच्या ठिकाणी रक्तपुरवठा वाढतो. त्यातून अभ्यासाला आवश्यक खाद्य, ग्लुकोज, ऑक्सिजन मिळतो. यामुळे बुद्धीला चालना मिळते, उत्तरं सुचतात. मित्रांनो, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर वेगवेगळ्या महिन्यातील मेंदू व्यायामाची चित्र दाखवली आहेत. अवघड विषयाच्या अभ्यासाला बसण्यापूर्वी आणि अभ्यास झाल्यानंतर त्या महिन्याचा मेंदू व्यायाम किमान 9 वेळा करायचा आहे. जर प्रामाणिकपणे हा प्रयोग तुम्ही केला तर तुम्हाला निश्चितच यश मिळेल. आतापर्यंत आपण बुद्धिवर्धन आलेखात दिल्याप्रमाणे अ म्हणजे अभ्यास, आ म्हणजे आदर, ई म्हणजे इच्छा प्रयत्न म्हणजेच मेंदू व्यायाम हे प्रयोग समजून घेतले. आता मुलांनी चांगला अभ्यास व्हावा म्हणून दररोज थोडी तरी समाजसेवा का केली पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी उ म्हणजेच उदात्तता या बटणावर क्लिक करा. उदात्तता. मुलांनो, जगात फुकट काहीच मिळत नाही. आपले आई वडील आपल्याला सर्व फुकट देतात, परंतु आपण त्यांना काय देतो? त्रास देतो, हो ना? त्यातून आई बाबांबरोबर आपणही दुःखी होतो. म्हणून आपण आई बाबांना किमान आदर द्यावा, नमस्कार करावा, दिवसातून 2दा नमस्कार करावा. त्यामुळे समाधान वाटतं. त्याचप्रमाणे आपण ज्या समाजाकडून अनेक फायदे घेतो त्यांनाही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ज्या मुलांनी समाजसेवा थोडीफार तरी केली आहे त्यांचा अभ्यास सुधारला, मनोबल वाढलं, समाजाची शुभेच्छा शक्ती मिळाली. आता हे आपण उदाहरणांनी समजून घेऊया. दररोज प्रार्थना, मंदिराची स्वच्छता, लहान मुलांना अभ्यास शिकवणं, वयोवृद्धांची सेवा करणं, पर्यावरण अशा अनेक पद्धतीतून समाजसेवा करता येईल. समजा 1 ग्लास दूध आहे, ते संपूर्ण प्यायल्यावर आपल्या शरीराला शक्ती मिळेल. परंतु त्यातील अर्धा ग्लास आपल्या मित्रांना दिला तर आपल्या मनाला, आत्म्याला समाधान मिळेल. मुलांनो, देवाणघेवाण हा सृष्टीचा नियम आहे. झाडांकडून आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड परत देतो. असं आयुष्यभर निसर्ग चक्र चालू असतं. आपल्याला जे यश मिळतं त्याची थोडी तरी किंमत नियमितपणे देत राहिली पाहिजे, तरच आपल्याला यश मिळतं आणि ते टिकतं. अभ्यासात चांगलं यश मिळावं यासाठी निस्वार्थ कार्य का केलं पाहिजे हे तुम्हाला मनपूर्वक पटलं असेल तर 50% यश आत्ताच निश्चित झालं असं समजा. आता आपण पुढील मानस प्रयोगाकडे वळूया. त्यासाठी प्रा म्हणजे प्रार्थना या बटणावर क्लिक करा. प्रार्थना. मनाच्या एकाग्रतेनं अभ्यासाला प्रार्थनेची जोड शक्तिदायी ठरते. मनपूर्वक प्रार्थनेनं आपल्याला शक्ती मिळते. प्रार्थनेमुळे आपलं मन प्रसन्न होतं. त्यामुळे अभ्यासातली एकाग्रता वाढते. प्रार्थनेमुळे मेंदूतून ज्या लहरी बाहेर पडतात त्यामुळे अभ्यासाच्या जागेतील वातावरण तर चांगलं होतच, पण आपल्या शरीरातील पेशींनाही चालना मिळते. प्रार्थनेमुळे आपल्याला मदत करणाऱ्या पालक, शिक्षक, निसर्ग, समाज सर्वांची शक्ती मिळते. अर्थात वर्षभर अभ्यास न करता ऐन परीक्षेच्या दिवशी मंदिराभोवती 21 प्रदक्षिणा घालण्यामुळे शक्ती मिळणार नाही हेही लक्षात ठेवावं. मात्र वर्षभर नियमित अभ्यास केला
तर आपापल्या श्रद्धेप्रमाणे निसर्ग, देव, गुरु काहीही म्हणा यांच्याकडे प्रार्थना केली तर आपलं मनोबल वाढतं हे निश्चित. सर्व धर्म, पंथ, संस्कृती प्रार्थनेमुळे यश मिळतं असं मानतात. मनोबल वाढतं हे निश्चित म्हणून सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीनही वेळेच्या प्रार्थना इथं दिलेल्या आहेत. या तीनही प्रार्थनांच्या वेळा निश्चित करून नियमितपणे त्या म्हटल्या पाहिजेत. प्रयत्नांना प्रार्थनेची जोड दिली तर मन शक्तिवान होतं, यशाची खात्री वाटते. आता आपण सकाळ, दुपार आणि रात्रीच्या प्रार्थना कशा म्हणायच्या ते समजावून घेऊ. सकाळची प्रार्थना. माझ्या आई वडिलांच्या माझ्यावरील प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. ते माझं पालन पोषण करतात. माझ्यासाठी त्यांना खूप कष्ट पडतात. या जगात फुकट काहीही मिळत नाही. मला आई वडिलांच्या मुळे कितीतरी गोष्टी सुलभतेनं मिळू शकल्या. त्याचा उपयोग मी चांगला अभ्यास करण्यासाठी करीन. त्यांच्याशी कृतज्ञ राहीन. त्यांना दुःख वाटेल अशी गोष्ट करणार नाही. त्यांना कमीपणा येईल असं वागणार नाही. अभ्यास मनापासून करीन. सांगितलेलं काम मनापासून करीन. त्यांना उद्धटपणे उत्तर देणार नाही. त्यांच्या प्रेमाचं, कष्टाचं चीज करीन. त्यानंच माझं कल्याण होईल अशी माझी खात्री आहे. हे देवा, हे निसर्गा, तू मला सहाय्य कर. सकाळी मी प्रार्थना केली, त्यानंतर काही चूक झाली असेल तर मी त्याचं आता चिंतन करतो. शिक्षक मला शिकवतात ते माझ्या भल्यासाठी. आई वडील जर मला बोलत असतील तर ते माझ्या भल्यासाठी. सगळ्यांच्या चुका होतात तशा त्यांच्या काही होतही असतील, पण ते माझ्यासाठी कष्ट करतात, त्याग करतात. त्यांच्या चुका काढून मी कृतज्ञ होणार नाही. न्यू वे तत्वाच्या दुरांत प्रयोगाप्रमाणे मला अभ्यास अधिक करण्याची शक्ती निस्वार्थ समाजसेवेनं मिळते. त्याच तत्वानं मीही थोडी समाजसेवा करेन आणि त्यामुळे मला वरील प्रयोगाचा लाभ चांगला मिळेल. माझे आई वडील, माझे पालक, वडील माणसं, माझे शिक्षक, माझा समाज आणि माझा देश जे माझ्या भल्यासाठीच करत आहेत त्यांना कृतज्ञतेनं वंदन. अशा कृतज्ञतेतूनच माझ्या अभ्यासातील यश संपन्न होऊन जाईल आणि प्रकाश शक्तीचा अनेकांना आलेला प्रत्यय मलाही येईल. माझं आयुष्य यशवंत होईल. रात्रीची प्रार्थना. आज सकाळ, दुपार मी प्रार्थना केली त्याप्रमाणे मी वागलो का याचं मी चिंतन करावं. जर मी तसं वागलो नसेल तर का वागलो नाही. दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा माझ्या चुका समजावून घेण्याचा हा खरा क्षण आहे. जगात अनेक ज्ञात आणि अज्ञात शक्ती माझं जीवन समृद्ध करण्यासाठी झटत आहे. माझ्यावर काही अन्याय झाला असेल परंतु त्याचा रोष न बाळगता माझ्यासाठी सर्वजण जे जे करत आहेत त्यासाठी मी कृतज्ञता बाळगली पाहिजे. जे लोक माझ्यासाठी काही काम करीत आहेत त्यांच्याही काही अडचणी असतीलच, पण त्या मला समजत नाही. त्यामुळे मी शांत राहीन, कृतज्ञ राहीन. आज आई वडिलांना नमस्कार करायचा राहिला असेल तर तो उद्या आठवणीनं करीन. हे देवा, हे निसर्गा, माझ्या निश्चयात मला मदत कर. आज काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा कर. उद्या मी जास्तीत जास्त सुधारण्याचा प्रयत्न करीन. पालक शक्ती, प्रकाश शक्ती, देश शक्ती, निसर्ग शक्ती या सर्वांना वंदन करून मी माझा दिवस संपवतो. न्यू वेच्या प्रार्थनामय पद्धतीतून मला दुरांत प्रयोगानं आणि अंतरशक्तीनं अपूर्व सामर्थ्य मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो,
आतापर्यंत आपण तीनही प्रार्थनांचे अर्थ समजावून घेतले. अशा पद्धतीनं बुद्धिवर्धन आलेखामध्ये दिलेले सर्व प्रयोग तुम्हाला कळले असतीलच. मग आता थांबायचं कशाला? या स्क्रीनवर आलेखाकडे असा शब्द असलेल्या पोस्टाच्या पेटीचं चित्र आहे. त्यावर क्लिक करा आणि आलेख कसा भरावा, बुद्धिवर्धन आलेख का भरायचा आणि चांगला आलेख कसा असावा हे तिन्ही विषय समजावून घ्या. एवढं झालं की यशाचं शिखर तुम्ही जिंकलंच म्हणून समजा. आरोग्य, आहार आणि अभ्यास. मित्रांनो, या सीडीच्या भागामध्ये एकूण 13 विभाग आहेत. सर्वप्रथम संशोधन या शब्दावर क्लिक करून आपण तुमच्या अभ्यासाचा मुलांवर केलेलं संशोधन वाचून तुम्हाला खूप आनंद वाटेल. आता प्रयोग, नोंदी, निरीक्षण, निष्कर्ष आणि प्रत्यय या लाल रंगाच्या शब्दांच्या बटनांवर एका पाठोपाठ एक क्लिक करा. प्रयोग. सुरुवातीला आम्ही 2400 मुलांची आरोग्य तपासणी केली. त्यांच्या समस्यांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी आरोग्य कार्ड तयार केली. त्यानंतर जेवणाचा डबा तपासणे, अभ्यासाच्या सवयी, घरच्या वातावरणाबद्दल मुलांशी चर्चा, आरोग्याविषयीचे गैरसमज या विषयावर अभ्यास वर्ग आयोजित करणे असे उपक्रम अंमलात आणले. यानंतर विद्यार्थ्यांवर औषधोपचार सुरू केले. काही प्रमाणात नवीन औषधही तयार करावी लागली. औषधोपचारानंतर मुलींच्या आरोग्यात उत्साहवर्धक बदल आम्ही नोंदवला. नोंदी. पोटदुखीचं प्रमाण मुलींमध्ये 70% एवढं आढळलं. याशिवाय विस्मरण, केस गळणं, डोकेदुखी, पाठदुखी, त्वचारोग याचंही प्रमाण बरंच आढळून आलं. सोबतचा आलेख क्रमांक 1 पहा. निरीक्षण. मुलींच्या गणवेशातील कमरेचा बेल्ट त्यांच्या पोटावर आणि पाठीवर ताण निर्माण करतो असं आढळून आलं. याशिवाय नखातील मळ, डब्यातील कोरडा खाऊ, भर उन्हातील अयोग्य वेळी केलेला व्यायाम ही कारणं आढळली. जेवणाच्या सवयी तसंच अभ्यासाच्या सवयी शारीरिक त्रासाला कारणीभूत ठरतात असं आढळून आलं. गणवेशातून बेल्ट वगळल्यामुळे मुलींच्या पोटदुखीत खूपच फरक पडला. निष्कर्ष. सुरुवातीला आम्ही आहार, आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर 4 व्याख्यानं दिली. त्यानंतर प्रत्येक मुलीच्या तपासणीवर आधारित आरोग्य कार्डाप्रमाणे अल्प दरात औषधं उपलब्ध केली. या सर्वच प्रक्रियेत मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचा परिणाम म्हणजे विस्मरण, पोटदुखी, डोकेदुखी, डोळेदुखी इत्यादीचं प्रमाण झपाट्यानं खाली आलं. उपचारानंतरचा हा आलेख पहा. आरोग्य, आहार आणि अभ्यास. तुम्हीच स्वतःचे डॉक्टर बना. आता खाली तुम्हाला होणाऱ्या विविध शारीरिक त्रासांची सूची दिली आहे. त्यावर एका पाठोपाठ एक क्लिक करून आपण स्वतः आपली प्रकृती तपासून पाहूया. पोटदुखी,
अपचन, ऍसिडिटी. चला, तुम्ही छान प्रगती करताय. नंतर हिरव्या रंगाच्या पट्टीतील पिवळ्या रंगाच्या चौकोनांवर एका पाठोपाठ एक जा. आरोग्य, आहार आणि अभ्यास. मित्रांनो, या सीडीच्या भागामध्ये आरोग्य, आहार आणि अभ्यास. आरोग्य, आहार आणि अभ्यास. आरोग्य, आहार आणि अभ्यास.
आरोग्य, आहार आणि आरोग्य, आहार आणि अभ्यास. आरोग्य, आहार आणि अभ्यास. आरोग्य, आहार आणि अभ्यास. मित्रांनो, आरोग्य, आहार. आरोग्य, आहार आणि अभ्यास. घरच्या घरी एवढं तरी करा. पहाटे फिरायला जाणं. सकाळच्या वेळी हवेत भरपूर वायू असतो, त्यामुळे सकाळच्या हवेत फिरल्यानं मेंदूला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि अभ्यास अधिक लक्षात राहतो. गणवेशातील पोटाचा पट्टा न वापरणं. मधल्या सुट्टीतील डबा खाऊन झाल्यावर मुलींचे बेल्ट अधिक घट्ट बसून मुलींना पोटदुखीची तक्रार होती. 70% मुलींचं पोट दुखत असतं. कमरेचा बेल्ट वापरणं सोडल्यापासून जवळजवळ सर्वच मुलींची पोटदुखी थांबली. डब्यामध्ये चिवडा, फरसाण, सामोसा असा कोरडा खाऊ न आणता ताजा, सात्विक आणि पोषक असा आहार घ्यावा. मुलींच्या नखातील मळामुळे जंतू संसर्ग होऊन पचन बिघडायचं, म्हणून नख वारंवार कापण्याची मुलींना जाणीव करून दिली. दप्तराचं ओझं कमी करणं.
ट्युशनच्या वह्या, गाईड इत्यादी आणण्यास मुलींना सक्त मनाई करण्यात आली. आरोग्य, आहार, आरोग्य कार्ड. आपण संगणक संस्कार केंद्रातून आरोग्य कार्ड मागवा. मित्रांनो, परीक्षा यश विभागात आपण परीक्षेचं टेन्शन कमी करण्यासाठीचे उपाय प्रत्यक्षात शिकणार आहोत. त्यासाठीच ओंकार ध्यान वाचून गप्पातून अभ्यासाकडे यापैकी कोणत्याही यशाच्या पायरीवर क्लिक करा. उदाहरण क्रमांक 1. हे उदाहरण सोडवताना सुरुवात कशी करायची तेच कळत नाही. म्हणजे सगळं रामायण ऐकून पुन्हा रामाची सीता कोण असंच झालं की नाही? अरे निरीक्षणाला सुरुवात तर करा, बघा उत्तर मिळतं का नाही ते. म्हणजे व्यक्तिगत गुणधर्म, साम्य, फरक व परस्पर संबंध शोधायचे तर. या उदाहरणात डावी बाजू बरोबर उजवी बाजू दाखवा असे म्हणले आहे. याचा अर्थ त्या वेगळ्या आहेत, म्हणजे त्यात फरक आहे हे उघड आहे. शाबास शाबास. आता हा जो फरक उघड वाटतो तो नेमका काय आहे ते सांग म्हणजे झालं. डाव्या बाजूस कंसाचा वर्ग आहे, तसंच उजव्या बाजूसही आहे आणि शिवाय त्याला सीएने गुणलेही आहे. अगदी बरोबर. आणखी काही? डाव्या बाजूस ए बी सी अक्षरे आहेत, तर उजव्या बाजूस फक्त ए आणि सी आहे, डी नाही. आता पुढे काय करायचं? उजव्या बाजूस बी नाही म्हणून डाव्या बाजूत बी घालायचं. बरोबर, पण कसा? तो काही पुसून टाकता येणार नाही. जे काय करायचं ते गणिताच्या नियमाप्रमाणे झालं पाहिजे. दादागिरी नाही चलेगा. हा, आलं लक्षात. बी वर्ग बरोबर AC याचा उपयोग आपण केलाच नाही, तो करायचा. म्हणजे डाव्या बाजू बी बरोबर वर्गमुळात AC टाकले की उजवी बाजू यायला पाहिजे. बरोबर आहे का काका? एकदम 100% बरोबर आहे. आता प्रत्यक्ष बी बरोबर वर्गमुळात AC टाकून आकडेमोड करून उत्तर काढायचं बाकी आहे. काका काका, मी ते करून सुद्धा टाकलं. हे बघा, डावी बाजू गोल कंसात AB अधिक BC अधिक CA कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर गोल कंसात A गुणिले AC चे वर्गमूळ अधिक AC चे वर्गमूळ गुणिले C अधिक CA कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर चौकोनी कंसात AC चे वर्गमूळ गुणिले गोल कंसात A अधिक C अधिक AC चे वर्गमूळ गोल कंस पूर्ण चौकोनी कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर गोल कंसात AC चे वर्गमूळ गोल कंस पूर्ण त्याचा वर्ग गुणिले गोल कंसात A अधिक C अधिक AC चे वर्गमूळ गोल कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर AC गुणिले गोल कंसात A अधिक AC चे वर्गमूळ अधिक C गोल कंस पूर्ण त्याचा वर्ग बरोबर उजवी बाजू. बरोबर आहे ना? याहू. मित्रांनो,
परीक्षा यश विभागात विद्यार्थी मित्रांनो, गाणं गुणगुणणं हा प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो. शाळेत, रेडिओवर, टीव्हीवर, अगर चित्रपटात कुठेही एकदा गाणं ऐकलं की कितीतरी काळ ते डोक्यात राहतं. पुन्हा पुन्हा ऐकलं जातं, म्हटलं जातं आणि कालांतरानं आपोआप पाठ होतं. 8वी 9वी 10वीचा लक्षात राहण्यास कठीण परंतु लक्षात राहण्याच्या दृष्टीनं आवश्यक असा विविध विषयातील पाठ्यभाग म्हणूनच कवितात गुंफलेला आहे. त्या कवितांना सोप्या चाली आहेत. त्या गेय कविता मुद्दामच मराठीतल्या वृत्तात केलेल्या आहेत की ज्यामुळे संबंधित वृत्तांच्या चाली ध्यानात याव्या. या साऱ्या कविता चालीत म्हटलेली कॅसेटही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनो, या कविता रोज म्हटल्यास, ऐकल्यास, शाळांमधून त्या म्हणून घेतल्यास, अगर कॅसेटवर ऐकल्यास त्याचा पाठ्यभाग स्मरणात राहण्याच्या दृष्टीनं खूपच फायदा होतो. ग्रामीण भागात लोकप्रिय झालेल्या सवाल जबाबांच्या चालीतही विविध तत्व, शास्त्रीय कारणं दिलेली आहेत. सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमात असो अगर नसो परंतु हा साराच पाठ्यभाग एकदा पाठ करावा. त्याचा केव्हा ना केव्हा उपयोग होतोच. आपल्या कविता पाठ झाल्या की आम्हाला कळवावं. तसंच एखादा पाठ्यभाग लक्षात राहण्यास कठीण जात असेल तर तो मुद्द्यासह कळवावा, म्हणजे त्यावरही कविता करून पाठवू. गात सदिश राशी कोणत्या? डब्ल्यू, यू, व्ही, एस, ए आणि टी या चिन्हानं दर्शवल्या जाणाऱ्या भौतिक राशी खालीलप्रमाणे. कोणतं चल काय दर्शवतं? बलविस्थापन वेग वजन त्वरणासह असतो संवेग. समान वेग त्वरण ही राशी असती सदिशांचा भाग. सदिश राशी कोणत्या? गणित. भाज्य भाग ज्या संख्येचे करीती भाज्य म्हणून त्या ओळखती. एक एक भाग किती वस्तूंचा भाजक म्हणून ध्यानी घ्यायचा. भाग जितके पडतात भागाकार म्हणतात. शिल्लक राही जे जे सारे बाकी म्हणून ओळखती रे. शून्य जेव्हा बाकी येते विभाजक म्हणू भाजकाते. भाज्य या वेळी जे असते विभाज्य त्यावेळी ते ठरते. गणित. रसायनशास्त्र. रसायनातील संज्ञा सूत्रे करू कशी पाठ. नेमाने जर म्हणाल ओळी राहतील ध्यानात. H हायड्रोजन, O ऑक्सिजन, N नायट्रोजन, C कार्बन, Cl फ्लोरीन, I आयोडीन, Na सोडियम, Cu तांबे, Si सिलिकॉन, Ag चांदी, Au सोने, Ba बेरियम, S गंधक, Zn जस्त, Cr क्रोमियम, Hg पारा, Sn कथील, Ca कॅल्शियम, Mn मॅग्नेश, P फॉस्फरस, Mg मॅग्नेशियम, शिसे, Pb लोखंड, Fe ॲल्युमिनियम, CO कोबाल्ट, K पोटॅशियम म्हणा दर दिवशी. ध्यानी ठेवून पास व्हावे इच्छा ही अमुची. रसायनशास्त्र. मित्रांनो, या सर्व सूचना सुसंगत पद्धतीनं सुवाच्य अक्षरात लिहून काढा आणि अभ्यासाच्या ठिकाणी भिंतीवर लावा. जाता येता या सूचना वाचत राहा. त्यानं धैर्य वाढेल.
इकडे